हे पुस्तक कोणासाठी आहे बरं? हे पुस्तक आहे नैराश्याचा सामना करत असलेल्या लोकांकरता. हे पुस्तक आहे मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता. आणि हे पुस्तक आहे अधिक आनंदी राहण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रत्येक माणसाकरता. आता या पुस्तकाच्या लेखकांविषयी थोडंसं जाणून घेऊया. केविन हॉसले हा मागणीनुसार काम करणारा प्रशिक्षक, सल्लागार आणि वक्ता आहे. तो कंपन्यांच्या सर्जनशील विचार करण्याच्या पद्धतीला आणि शिकण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी विविध कंपन्यांना सहाय्य करतो. जगभरात भरवल्या जाणाऱ्या स्मरणशक्तीवर आधारित असलेल्या अनेक सामन्यांमध्ये भरघोस यश मिळवल्याने तो स्मरणशक्तीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्रँड मास्टर म्हणूनही जगभर प्रसिद्ध आहे. ल्युईस फॉडी हा पुरस्कार प्राप्त अर्थतज्ञ असून तो आपला मित्र केविन हॉसले याच्याबरोबर गेली अनेक वर्ष आनंदी जीवन या विषयामध्ये संशोधन करत आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची बरीच वर्ष दक्षिण आफ्रिकेत व्यतीत केली आहेत आणि दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम अर्थतज्ञाचा वार्षिक पुरस्कारही त्याच्या नावे आहे. या पुस्तकात माझ्यासाठी काय आहे बरं? आनंदी आयुष्य जगण्यासाठी काय करावं आणि काय करू नये ते या पुस्तकातून शिका. पैसा कसा कमवावा आणि प्रसिद्धी आणि भाग्य कसं मिळवावं या विषयीच्या मार्गदर्शिकांची बाजारात तशी कमी नाही. परंतु तुम्ही अमाप पैसा आणि भरघोस यश मिळवूनही जर तुम्हाला रिकामेपणाची भावना पोखरून टाकत असेल आणि आयुष्यात असमाधानी वाटत असेल तर काय करायचं? याविषयी या मार्गदर्शिकांमध्ये काहीही सापडत नाही. अमाप पैसा असलेल्या मनुष्याचं आयुष्य दुःखी कसं असेल याचं तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल ना? केविन हॉसले आणि ल्युईस फॉडी यांच्या मते पैसा हा काही आनंदी आयुष्याचा अग्रदूत नाही. वास्तविकपणे पैसा, प्रसिद्धी, प्रेम, पुरस्कार आणि नवनव्या चारचाकी गाड्या, कपडे आणि महागडी यंत्र या सगळ्या वस्तू एका क्षणभंगूर आनंदाचा आभास निर्माण करीत असतात. शाश्वत आणि अर्थपूर्ण आनंद मिळवण्यासाठी आपल्याला पैसा कमवणं आणि त्यातून विकत घेता येणाऱ्या चकचकीत खेळण्यांच्या पलीकडे पाहायला शिकायला हवं. आपण आपल्याच अंतर्मनात डोकावायला हवं आणि आपल्या सभोवताली असलेल्या जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याच्या दृष्टीने पावलं उचलायला हवीत. आणि ज्या गोष्टी आपले आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदी करतात त्या गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी अजिबात बदलता कामा नये. यासाठी प्रयत्नशील राहायला हवं. तुमचं मन आणि आयुष्य आनंदी करण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा विविध प्रकारच्या क्लुप्त्या तुम्हाला यानंतरच्या मुद्द्यांमध्ये ऐकायला मिळणार आहेत. या मुद्द्यांमधून तुम्हाला काही गोष्टी कळतील त्या अशा: आनंद आणि समाधान यांची नेहमीच होणारी गल्लत अजिबात चांगली का नाही? अश्मयुगीन काळात पैशाबरोबरच्या आपल्या नात्याचं काय झालं? आणि बातम्यांमध्ये अतिरस असणं हे तुमच्यासाठी अहितकारक का असतं? आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो असं सगळेच म्हणतात, पण खरं तर तसं नसतं. जर कोणी तुम्हाला आनंदाची व्याख्या करायला सांगितली तर तुम्ही ती कशी कराल बरं? आनंद म्हणजे काय हे आपण जाणतोय असा अनेकांचा गैरसमज असतो. पण जर का आपण एक क्षण थांबून आनंद या संकल्पनेचा विचार केला तर ही संकल्पना अत्यंत अस्ताव्यस्त वाटू लागते. आनंद म्हणजे नेमकं काय आणि काय म्हणजे आनंद नव्हे
हे समजून घेण्यासाठी या संकल्पनेकडे जरा जवळून बघूया. आनंद हा काही बाह्य स्वरूपाच्या भौतिक गोष्टींवर, वस्तूंवर आणि घटनांवर अवलंबून असतो, असा एक सर्वसाधारणपणे गैरसमज आहे. माणसं आपला आनंद चारचाकी गाड्या, सुट्टीत फिरण्याची ठिकाणं आणि आपल्या जोडीदाराशी जोडून ठेवतात, किंवा मग वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील काही क्षणांशी त्यांचा आनंद जोडला गेलेला असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये एक समान धागा असा आहे की या सगळ्या गोष्टी मिळवल्याने तात्कालीन आनंदाचे काही क्षण आपल्या आयुष्यात येतात. या सगळ्यातून आपला आनंद इतर माणसांशी किंवा भविष्यात घडणाऱ्या एखाद्या अनिश्चित घटनेशी जोडला गेलाय असं लोकांना वाटत राहतं. हे वाटणं काही आदर्श नाही, कारण जेव्हा तुमचा आनंद इतरांशी जोडला गेलेला असतो तेव्हा वर्तमानातील तुमच्या आनंदावर तुमचे कुठलेही नियंत्रण राहत नाही. अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला शाश्वत आनंद मिळू शकत नाही. हे समजून घ्यायला तुम्हाला फार खोलात जाऊन बघावंही लागत नाही. वास्तविकपणे तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी बाह्य गोष्टींवर जितके अवलंबून असाल तितके तुम्ही जास्त दुःखी व्हाल. शतकानुशतक लोक आपल्याकडे अमाप पैसा असेल तरच आपण आनंदी राहू शकतो या गैरसमजामध्येच जगत होते. असं असलं तरीही श्रीमंत माणसं देखील इतर लोकांप्रमाणेच चिंतित असतात हे सिद्ध करणारी अनेक संशोधनं झाली आहेत. एखादी सामान्य व्यक्ती जरुरीपेक्षा जास्त पैसा कमवायला लागली की ती हा पैसा आधुनिक गाड्या, मोठमोठे टीव्ही आणि ध्वनिक्षेपक यांसारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी वापरते. त्या व्यक्तीच्या दृष्टीने चांगलं आयुष्य जगण्यासाठी या सगळ्या वस्तू आवश्यक असतात, पण या वस्तू काही शाश्वत आनंद घेऊन येत नाहीत आणि त्या माणसाला कर्जात मात्र बुडवत असतात. या सर्व आर्थिक तणावामुळे माणूस भीती आणि नैराश्याच्या गर्तेत अडकतो. अशी भीती आणि असं नैराश्य त्या माणसाला या आधुनिक वस्तू खरेदी करण्या अगोदर कधीच आलेलं नसतं. आनंद ना भूतकाळात मिळतो ना भविष्यात सापडतो आणि इतर लोकांकडून तर आनंदाचा संसर्ग होऊच शकत नाही. आयुष्य ही एक सुंदर भेटवस्तू असल्यामुळे ते अचूकपेक्षा आणखी जास्त काहीतरी असतं. आपण कोणत्याही दिवशी आजारी पडू शकतो, आपला प्रेमभंग होऊ शकतो, मोठ्या आर्थिक संकटात आपण सापडू शकतो आणि एखाद्या भीतीदायक घटनेचे साक्षीदार देखील आपण होऊ शकतो. या सगळ्या भयावह गोष्टींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण अशा काही कृती करतो ज्या आपल्याला वर्तमानाच्या पल्याड घेऊन जातात. तुम्ही जर आनंद शोधत असाल तर ही संकटांपासून पळून जाण्याची पद्धत तुमच्या हातून झालेली सर्वात मोठी चूक ठरेल, कारण आनंद केवळ वर्तमान काळातच सापडू शकतो. जेव्हा तुमचं मन वर्तमानावर स्थिर नसतं तेव्हा तुम्ही एकतर भूतकाळात रमलेले असता किंवा मग भविष्यातील आनंदी क्षणांची कल्पना करण्यात मशगूल असता, असं तर्कशास्त्र सांगतं. हे अगदीच सामान्य आहे, कारण एखादी चांगली नोकरी मिळवण्याबाबत, मैत्रिणीला घेऊन एखाद्या धुंद ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याबाबत आणि तुमचं शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी एखादी पैशाची सोडत जिंकण्याबाबत दिवास्वप्न पाहणं अगदीच सोपं असतं. इतर वेळी कदाचित तुम्ही भूतकाळात रमलेले असता, भूतकाळातील चांगल्या क्षणांच्या आठवणी जागवत असता, किंवा मग गेल्या आठवड्याच्या शेवटी कंपनीतील लोकांबरोबर सहलीला गेलेले असताना तुम्ही बोललेल्या एखाद्या गोष्टीबाबत पश्चात्ताप व्यक्त करीत असता. वर्तमानात सध्याच्या काळात तुमच्या आयुष्यात अनेक समस्या असतील तर तुम्ही भूतकाळात किंवा भविष्यात रमणं अगदी साहजिक आहे.
परंतु तुम्ही केवळ वर्तमानातच आनंदी राहू शकता, कारण आयुष्याचा खरा अनुभव वर्तमानातच घेता येतो. याशिवाय भूतकाळ आणि भविष्याचा विचार करण्यात जास्तीत जास्त वेळ घालवण्याबरोबरच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात येताना आपल्यासाठी आनंद घेऊन यावा अशी अपेक्षा करत राहणं ही देखील खरा आनंद मिळवण्याच्या प्रवासातील एक त्रुटीच आहे. सर्वार्थाने परिपूर्ण असा तो किंवा ती जर माझ्या आयुष्यात आली तरच मला आनंद मिळेल अशी अनेकांची समजूत असते. अर्थातच जेव्हा ती एक परिपूर्ण व्यक्ती अशा लोकांच्या आयुष्यात येते तेव्हा आनंद जसा जादुईरित्या मिळवता येत नाही हे ती व्यक्ती आपल्याला अगदी ठासून सांगते. परंतु त्या एका व्यक्तीच्या येण्याने आपल्या आयुष्यात आनंद येऊ शकलेला नाही हे समजून घेण्याऐवजी लोक या परिस्थितीत भर घालण्यासाठी आणखी एक तिसरा माणूस आयुष्यात येण्याची वाट पाहतात. एखादं मूल झालं की आपल्या आयुष्यात आनंद येईल असा त्यांचा समज होतो. दुसरा एखादा माणूस आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येईल असं तुम्हाला कितीही तीव्रतेने वाटत असलं तरीही कुठलाही जोडीदार, मित्र किंवा कुठलंही लहान मूल तुम्ही शोधत असलेला शाश्वत चिरंतन आनंद घेऊन येणार नाही. तसा शाश्वत आणि शांत अनुभव देणारा आनंद तुम्हाला तुमच्या अंतर्मनात डोकावल्यानेच मिळू शकतो. सुख हे केवळ आनंदापेक्षा वेगळं असतं. आनंदी माणसांमध्ये काही समान लक्षणं आढळतात. जर तुमचं तोंड गोड असेल तर तुमचा आनंद गोडीवा चॉकलेट प्रमाणे विरघळून जाणारा असेल. कदाचित हे चॉकलेट गोड असेलही, परंतु या पद्धतीने विचार केल्यास तुम्ही एकच चूक पुन्हा करीत आहात. ती चूक म्हणजे सुख आणि आनंद यांची सरमिसळ करणं. पैसा आणि भौतिक वस्तूंप्रमाणेच सुखाच्या क्षणभंगूर आभासाने तुम्हाला चिरंतन टिकणारे समाधान आणि आनंद मिळू शकणार नाही. सुख म्हणजे काहीतरी भीषण गोष्ट आहे आणि आपण सुखाचा सोहळा करता कामा नये किंवा त्याचा आनंद घेता कामा नये असं अजिबातच नाही. परंतु सुख ही संवेदना आहे आणि म्हणूनच ते अस्थिर आहे. वेदना आणि अवस्थेच्या संवेदनांनी सुखाचा समतोल साधला जातो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला तुमच्या आयुष्यातील बदलत्या परिस्थितीनुसार तुम्हाला आनंदाची अनुभूती आणि शाश्वतता वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवता येते. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास तुम्ही जर वर्तमानात जगलात आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर तुमचा आनंद बराचसा स्थिर होऊ शकेल. अशा प्रकारे तुमच्या आयुष्यात जरी वेदना आणि अस्वस्थता असली तरीही तुम्हाला एक आनंदी आणि समाधानी आयुष्य जगणं शक्य होईल. तुम्हाला वाटत असेल हे कसं काय शक्य आहे बरं? तुमच्या भावनिक स्थितीविषयी जागरूक राहिल्याने आणि आयुष्यात येणारे अनुभव जसेच्या तसे स्वीकारल्याने तुम्हाला स्थिर आनंद प्राप्त होऊ शकतो. समजा तुम्हाला खूप एकटं वाटत असेल तर एकटेपणातून पळवाट काढण्यासाठी लगेचच टीव्ही लावण्यापेक्षा जरा थांबा आणि तुमचा एकटेपणा ही एक नैसर्गिक भावना आहे असं समजून त्याचा स्वीकार करा. तुम्ही जर आरामात बसलात आणि जरा स्वतःच्या आत डोकावून पाहिलं तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमच्या तात्कालिक एकटेपणातही एक स्थिर आनंद दडलाय. सर्वांना लागू पडेल असा एकच नियम किंवा एकच पळवाट याबाबत नसली तरीही स्वतःचा आनंद यशस्वीपणे चिरकाळ टिकवू शकणाऱ्या लोकांमधील काही सामायिक गुण लेखकांनी टिपले आहेत. आनंदी लोक आपल्या आयुष्यातील साध्या सोप्या गोष्टींची वाहवा करतात. बंदिस्त चौकटीतील निसर्ग चित्राचं
आणि रात्रीच्या शांत झोपेचंही त्यांना कौतुक वाटतं. त्यांचे व्यवसाय देखील प्रेरणादायी आणि गुंतवून ठेवणारे असतात आणि ते स्वतःच्या आरोग्याकडे आणि हिताकडे देखील विशेष लक्ष देतात. याशिवाय आनंदी लोक स्वतःमध्ये रमतात, म्हणजेच आपण कोणासोबत वेळ घालवावा याच्या निवडीचं स्वातंत्र्य ते स्वतःकडेच ठेवतात. आनंदी लोक ज्या लोकांना मित्र म्हणून आपल्या आयुष्यात प्रवेश देतात ते लोक आनंदी लोकांना पाठिंबा देणारेच असतात. असमाधानी लोकांच्या मित्रांसारखे वाईट नसतात. आयुष्यात जास्त माणसं असल्याने आपण आनंदी राहू असं जर तुम्हाला वाटत असेल तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात काही वाईट स्वभावाच्या लोकांना प्रवेश देऊ शकता. दुःख आणि हानिकारक वर्तणूक यामधून जगण्यामध्ये काही भीती उत्पन्न होऊ शकतात. आता आपल्याला आनंदाचा अपेक्षित स्वभाव संपूर्णपणे लक्षात आलेला आहे. तेव्हा आता या भावनेच्या दुसऱ्या बाजूकडे देखील आपण बघूया आणि आपल्या दुःखाची विविध कारणं लक्षात घेऊया. अमाप पैसा आणि आरामदायी आयुष्य जगणारी बहुतांश माणसं दुःखी का असतात याचं कोडं आजपर्यंत अनेक संशोधकांना पडलंय. जगण्यातली भीती हे दुःखाच्या अनेक कारणांपैकीच एक कारण. उत्क्रांतीवादी मानसशास्त्रज्ञ जेव्हा आधुनिक मानवाच्या मेंदूतील कार्यरचनेचा अभ्यास करतात तेव्हा त्यांना अनेक पुरातन रचना अजूनही कार्यरत असलेल्या दिसतात. आपल्या मेंदूचे काही महत्वाचे भाग अश्मयुगीन कालखंडात किंवा त्याही आधीच्या काळात उत्क्रांत झाले. त्यावेळी जिवंत राहण्यासाठीचा संघर्ष आतापेक्षा कमी होता आणि तेव्हा आपल्याला मानसिक पातळीवरील मिळेल ती सगळी मदत हवीच असायची. जमातीबाहेर फेकले गेल्याची भावना किंवा रोजच्या वापरातील साधनांची अनुपलब्धता या गोष्टी म्हणजे जगण्यातले सगळ्यात मोठे धोके होते. यांपैकी प्रत्येक अनुभव मरणयातना देणारा होता. आजच्या काळात आपलं सामाजिक स्थान आणि पैशासारख्या किमती वस्तू गहाळ होणं यामुळे आपल्या जगण्याला धोका निर्माण होतोय. आपल्या सहकार्याने आपल्या बाबतीत दाखवलेली भावना शून्यता किंवा आपले दुप्पट झालेले फोनचे बिल यामुळे आपल्या जगण्यात भीती दाटून येऊ लागलीये. ह्या भीतीला आपल्या पुढ्यात असलेल्या समस्येचा कुठलाही आधार नसतो, परंतु आजच्या काळात आपण अगदी दररोज विविध प्रकारच्या समस्यांना ज्या प्रकारे तोंड देत असतो त्यामुळे आपल्या आयुष्यात जो सततचा तणाव आणि अवघडलेपण निर्माण होतं त्यामुळे सहजच आपण दुःखी होऊ लागतो. या रोज अनुभवत असलेल्या आर्थिक समस्यांच्या भीतीवर मात करण्यासाठी आणि आपल्या नसांना शांत करण्यासाठी आपण ठरवून एकसारखंच वागू लागतो. यात आश्चर्य ते काय आहे? उदाहरणार्थ, सहकार्याने दाखवलेल्या भावना शून्यतेपेक्षा दररोज चमचमीत पदार्थ खाणं आरोग्याला अधिक हानिकारक आहे. आपली भीती इतकी पक्की असते की आपण तिला टाळण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला दीर्घकालीन त्रास उद्भवू शकतो आणि त्याने आपण दुःखी होऊ शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण हिंसक आणि आपली फसवणूक करणाऱ्या जोडीदारासोबत राहत असतो तेव्हा आपल्याला तोडून टाकण्याच्या किंवा दूर लोटण्याच्या भीतीपेक्षा कुणाशी तरी जोडलेलं राहण्याची आपली इच्छा वरचढ ठरते. मग भले ती व्यक्ती वाईट का असेना, अंतिमतः जर एखादी गोष्ट म्हणजे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असेल तर आपल्याला आनंद मिळूच शकत नाही. दुर्दैवाने आजच्या काळात आपल्याला मिळणारी बरीच दुःख अकारणच असतात. लहानपणी भोगलेलं एखादं दीर्घकालीन दुःख आपल्यामध्ये कधीही न जाणारं दुःख निर्माण करतं, परंतु या जुनाट दुःखावर उपचार करता येतात. तुमच्या ओळखीचा एखादा माणूस जर सतत दुःखी राहत असेल
तर कदाचित त्याला दुःखातून पूर्णतः बाहेर पड असं सांगण्याची तुम्हाला इच्छा होईल. कदाचित अशी माणसं फक्त अंथरुणातून उठून स्वच्छ सूर्यप्रकाशात जाऊन उभी राहिली तरी त्यांना बरं वाटू शकेल, हो ना? अशा क्लुप्त्या वापरून तुम्हाला दुःखातून बाहेर पडायला मदत झाली असली तरी जुनाट दुःखाचा सामना करत असलेल्या एखाद्या व्यक्तीला हीच मात्रा लागू होईल असं सांगता येत नाही. सतत निराश आणि दुःखी वाटत राहणं हा कदाचित लहान वयात भोगलेल्या अतीव दुःखाचा परिणाम असावा. एखादा माणूस भूतकाळामध्ये, विशेषतः वयाच्या पहिल्या 6 वर्षांमध्ये एखाद्या जबरदस्त दुःखाला सामोरा गेला असेल तर त्याच्या अंतर्मनात ती लहानपणीची भीती साठून राहिलेली असू शकते. या भीतीच्या गंभीर स्वरूपावरूनच तो माणूस एखाद्या नकाराला किंवा कमतरतेला कसा काय सामोरा जातो हे ठरत असतं. म्हणूनच दैनंदिन जीवनातील सर्वसामान्य तणावपूर्ण परिस्थिती माणूस कशी हाताळतो हे त्याच्या वयाच्या पहिल्या 7 वर्षात झालेल्या संगोपनावरून ठरत असतं. म्हणूनच वयाच्या पहिल्या 6 वर्षांमध्ये पालकांचं निस्वार्थ प्रेम आणि पाठिंबा मिळालेल्या व्यक्तीच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या हिंसक पालक लाभलेल्या किंवा पालक शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या न लाभलेल्या व्यक्तीपेक्षा संपूर्णपणे वेगळा असतो. लहानपणी पालकांच्या प्रेमाला पारखे झालेल्या मुलांमध्ये प्रचंड दुःख उत्पन्न होतं आणि हे दुःख त्या मुलाच्या मनात आयुष्यभर राहू शकतं. असं जरी असलं तरीही दुःखी बालपण लाभलेली मुलं आयुष्यभर दुःखी असतातच असंही नाही. दुःख हे मनाच्या अगदी आतल्या जगाला भीतीदायक प्रतिसाद देण्याच्या रचनेशी जरी जोडलं गेलेलं असलं तरी निओकॉर्टेक्स सारखे मेंदूचे इतर भाग आशेशी जोडलेले असतात. निओकॉर्टेक्स हे आपल्या जागृतावस्थेतील निर्णय प्रक्रियेचे त्याचबरोबर आपल्या भावनिक आणि कॉग्निटिव्ह बुद्धिमत्तेचे केंद्र आहे. निओकॉर्टेक्सच्या सहाय्याने आपल्याला नवीन माहिती ग्रहण करून त्यावर प्रतिसाद देणं शक्य होतं. जुनाट दुःखाचा इतिहास असलेल्याचं उदाहरण घ्या. अशी माणसं जेव्हा आर्थिक अडचणीत सापडतात तेव्हा त्यांच्यात दडलेली जगण्याची भीती मेंदूच्या दुसऱ्या भागात जाऊन बसते. त्यांनी या भीतीवर तातडीने प्रतिसाद देण्याऐवजी जर एक क्षणभर थांबून निओकॉर्टेक्सला आपलं काम करू दिलं तर ते समस्येकडे वेगळ्या नजरेने बघू शकतील आणि अर्थातच त्यांना समस्या सोडवण्याचा मार्ग सापडेल. आर्थिक असुरक्षिततेच्या भीतीने दबून जाण्यापेक्षा माणूस आपल्या महिन्याच्या जमा खर्चाचं अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतो. निओकॉर्टेक्सचा जितका जास्त वापर होत असतो तितकं ते अधिक शक्तिशाली होत जातं. एखादा व्यावसायिक मानसोपचार तज्ञ आपला दृष्टिकोन बदलून टाकून आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक बाजूकडे पाहायला शिकवतो. हे समजून घ्यायला देखील निओकॉर्टेक्स मदत करते. आनंदी राहणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे आणि तुम्ही योग्य नियोजन केलं तर आनंदी राहू शकता. पैसा ही एकमेव अशी गोष्ट आहे जी आपण खर्च करू शकतो, उसनी घेऊ शकतो, एकमेकांना कर्जावर रक्कम देऊ शकतो किंवा आपल्याच आयुष्यात पुढे येणाऱ्या कठीण काळासाठी पैसा साठवून ठेवू शकतो. तुम्हाला जर जास्तीत जास्त आनंदी राहायचं असेल तर स्वतःच्या आत डोकावून पाहणं हा एकच मार्ग आहे. शेअर बाजारातील चढ उतारांच्या काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेरच्याच असतात, परंतु त्या यशाच्या शिखरांना आणि अपयशाच्या दऱ्यांना तुम्ही कसा प्रतिसाद देणार आहात हे मात्र पूर्णपणे तुमच्या हातात असतं. तुमचा आनंद तुम्हाला बाह्य घटकांकडून मिळणार नसल्याने तुमचा आनंद
ही पूर्णतः तुमची जबाबदारी असल्याने तुम्हाला स्वीकारावीच लागेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जगाने त्याच्यात बदल घडवून एक प्रकाशमान आणि आनंदी जग असण्याच्या तुमच्या अपेक्षांना पुरे पडावे असं तुम्हाला फार तीव्रतेने वाटत आहे. हे घडून येण्यासाठी तुम्हाला स्वतः जबाबदारीने तुमचा दृष्टिकोन बदलायला हवा. आनंद मिळवणं ही पायरी गणिक होत जाणारी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेने तुम्ही थेरपीचा पर्याय वापरून तुमच्या प्रत्येक क्षणावर काम करू शकता. तुम्ही स्वतः अगदी वेळ घेऊन तुमच्या आयुष्याच्या नियोजनाचा एक आराखडा तयार करू शकता आणि तो जोपासतानाच त्यातून तुमच्या आनंदाची जोपासना करू शकता. दैनंदिन जगण्याच्या संघर्षामध्ये गुरफटून जाऊन आपल्या आयुष्याचं नियोजन करण्यासाठी आवश्यक शांत वेळ न मिळणं अगदीच साहजिक आहे. या जगण्याच्या धावपळीतूनच स्वतःसाठी वेळ काढा. अगदी प्रत्येक दिवशी एका शांत जागी जाऊन तिथे बसून तुमच्या आयुष्याचं नियोजन करायला आणि तुमच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय हे जवळून अनुभवायला 30 मिनिटांचा अवधी देखील पुरतो. तुमच्या नियोजनाच्या वेळापत्रकात जगण्याच्या प्रत्येक पैलूला समृद्ध करणारी ध्येय स्पष्ट करायला हवीत. यामध्ये तुमची वैयक्तिक, व्यावसायिक आणि तुम्हाला मिळणाऱ्या मोकळ्या वेळेतील ध्येयच असावेत. या सर्व गोष्टींचा विचार करताना स्वतःला आवर्जून काही प्रश्न विचारा. आपल्या जगण्याच्या एका विशिष्ट पैलूवर काम करीत असताना इतका तणाव निर्माण झालाय की आपल्याला आपल्या छंदांसाठी वेळ काढणं तसं कठीणच झालंय. असं का? खूप काम करूनही आपल्याला हवा तेवढा पैसा कमवता येत नाही. असं का होतं? असे ते प्रश्न आहेत. असा नियोजनबद्ध आराखडा तयार केल्यानंतर तुम्ही आवश्यक तिथेच तुमची शक्ती खर्च कराल. परिणामी तुमच्या आनंदाची आणि हिताची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्याल. असं नियोजन केल्यानंतरही तुम्ही वर्तमानातच जगणार आहात. फक्त अशा नियोजनबद्ध आराखड्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाची दिशा सापडत जाईल आणि पुढे काय करायला हवं हे देखील स्पष्ट होईल. आनंदी राहायचं असेल तर अगदी दररोज कृतज्ञता व्यक्त करा आणि गोष्टींचं नाविन्य आणि त्यातील कौतूहल जपा. एखादी गोष्ट आयुष्यातून निघून गेल्याशिवाय आपल्याकडे जे आहे त्याची किंमत कळत नाही असं म्हटलं जातं. जरा कल्पना करा, तुम्ही सगळं काही गमावून बसलाय. तुमच्या हक्काच्या गोष्टी, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि प्रेमाची माणसं, अगदी तुमचं आरोग्य आणि संचार आणि मतदानाचे स्वातंत्र्य सुद्धा. तुम्हाला या सगळ्यांची आठवण येत राहील, बरोबर ना? आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी हळूहळू परत मिळतायत अशी कल्पना करा. असं झाल्यास तुम्ही किती कृतज्ञ असाल. तुमच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहण्यासाठी त्या गोष्टी गमावणं हा एकच मार्ग नसायला हवा. कृतज्ञता ही भावना अशी आहे की जी तुमच्या मनात रोजच उत्पन्न झाली पाहिजे. आनंद मिळवण्याचा तो एक सशक्त मार्ग आहे. शेवटी तुम्ही जर तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टींसाठी कृतज्ञ नसाल तर आणखी गोष्टी मिळवण्यात काय अर्थ आहे बरं? आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींविषयी अगदी दररोज कृतज्ञ राहण्याची सवय लावून घ्या. याची सुरुवात करण्यासाठी सध्या तुमच्याकडे असलेल्या गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा गोष्टींची एक यादी तयार करा. ही यादी करताना तुमच्याकडे असलेल्या पण तुम्ही गृहीत धरत असलेल्या सामान्य गोष्टींकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. अनेक लोक आपल्या आरोग्याला गृहीत धरतात. मग ताप किंवा तत्सम आजारातून बरं झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की आरोग्याच्या कुठल्याही समस्या नसलेलं मुक्त आयुष्य जगणारे ते किती सुदैवी आहेत. तसंच आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांचा
आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या दुकानात तुमच्या मनासारखं ॲव्होकॅडो फळ मिळाल्याचा किंवा एखाद्या अनोळखी माणसासोबत रस्ता ओलांडल्यानंतर त्याने आपल्यासाठी दरवाजा उघडल्याचा आनंद टिपता आला पाहिजे. आपले दैनंदिन व्यवहार कंटाळवाणे होऊ नयेत यासाठी प्रत्येक गोष्टीकडे ताजेपणाने आणि उत्सुकतेने बघा. बाहेर आपल्याला जाणून घेण्यासाठी आतुर असलेले एक भव्य जग आहे याचा सहजपणे विसर पडू शकतो. अगदी तुमच्या शेजाऱ्यांना देखील तुम्ही विचारू शकता. हे टाळण्यासाठी आपल्यातील काही गोष्टींचा सतत उहापोह करीत राहा. तुम्ही जर ऑफिसला चालत जात असाल तर प्रत्येक वेळी वेगळ्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सभोवतालच्या जगाची दखल घेत आहात याची खात्री करून घ्या. जगातील नवनव्या गोष्टींचा सतत शोध घेत राहिल्याने तुमचं जगाविषयी असलेलं कौतूहल जागं होतं आणि तुमच्या संवेदना अधिक खुलेपणाने जगाला टिपून घेऊ लागतात. या सगळ्यांमुळे तुम्हाला एका वेगळ्या पातळीवरचा आनंद अनुभवता येतो. अनावश्यक वस्तू आणि अवास्तव ध्येय आयुष्यातून हद्दपार केल्यास तुम्हाला तुमचा आनंद सापडू शकतो. तुम्हाला जर महागडं फर्निचर, 5 शयनगृह, 3 बाथरूम, मोठं स्वयंपाकघर आणि विस्तीर्ण बगीचा असलेल्या भव्य राजवाड्यात राहण्याची संधी मिळाली तर तुम्हाला कसं वाटेल बरं? आता सगळ्या खोल्या, कार्पेट्स, फर्निचर आणि इतर सामान स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर असेल तर तुम्हाला कसं वाटेल? राजवाड्याच्या बाजूला असलेलं मोठं पटांगण आणि विस्तीर्ण बगीचा याची जोपासना तुम्ही कशी काय करणार आहात? आपल्याकडे जास्त वस्तू असल्या की आपली जबाबदारी देखील जास्त वाढते आणि या जबाबदारीची डोकेदुखी व्हायला वेळ लागत नाही. अनेक लोकांना ठरवलेल्या दिशेच्या विरुद्ध दिशेला जाण्यात आणि त्यांना नको असलेल्या वस्तू हद्दपार करण्यात आनंद मिळतो. यात काहीच आश्चर्य वाटायला नको. तुम्ही जेव्हा तुमच्या संपूर्ण घरावर नजर फिरवता तेव्हा तुम्हाला नको असलेल्या गोष्टी दिसतात का? तुम्हाला पुन्हा घालण्याची अजिबात इच्छा नसलेल्या कपड्यांनी तुमचं कपाट भरून गेलेलं आहे का? तुम्हाला निर्भेळ आनंद देणाऱ्या गोष्टी नजरेस पडू नयेत इतका कचरा तुमच्या मांडण्यांवर साठलाय का? थोडा वेळ काढून तुमच्या वस्तूंचं वर्गीकरण करून घ्या. तुम्हाला न लागणाऱ्या गोष्टी फेकून द्या आणि तुमच्या आनंदाचं कारण असलेल्या तुमच्या खोलीला नरक बनवणाऱ्या गोष्टी लगेच हद्दपार करा. असं केल्याने तुमच्या खोलीतील मोकळ्या जागेतच वाढ होणार नाही तर तुम्हाला आनंद देणारी तुमचीच पुस्तकं आणि तुमचेच कपडे तुम्हाला नव्याने भेटतील. तुमच्या घरातील प्रत्येक खोलीवर ही प्रक्रिया व्हायला हवी आणि हाच नियम तुमच्या फर्निचरला, स्वयंपाकघरातल्या भांड्यांना, निरुपयोगी वस्तू आणि यंत्रांच्या बाबतीतही लागू झाला पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या मनाचीही स्वच्छता करीत आहात याची खात्री करून घ्या. मित्राच्या नशिबाचा हेवा वाटण्यासारख्या अनावश्यक गोष्टी आपल्या मनातून निघून गेल्या की आपलं आपल्यालाच आनंदी वाटू लागतं. असे नकारात्मक विचार आपल्या मनातून टाळण्यासाठी सुरुवातीलाच विवेकाने निर्णय घेऊन अशा विचारांना मनाच्या बाहेरचा रस्ता दाखवा. असे विचार मनातून कायमचे काढून टाकण्यासाठी कदाचित तुम्हाला अनेकदा प्रयत्न करावे लागतील किंवा त्यासाठी एखाद्या उपचाराची मदत देखील घ्यावी लागेल. आनंद मिळवण्यासाठी तुम्ही दुःखाला नेमक्या कुठल्या मार्गाने टाळू शकाल यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अति महत्वाकांक्षी ध्येय निश्चित करता आणि ती ध्येय तुमच्याकडून पूर्ण केली जाऊ शकत नाहीत तेव्हा साहजिकच आयुष्यात दुःख येतं. अर्थातच अशी ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत आणि तुमची कौशल्य देखील विकसित व्हायला हवीत.
परंतु 5 वर्षांच्या कालावधीत योयोमापेक्षा सेलो अधिक चांगल्या प्रकारे वाजवता यायला हवं. असं जर तुमचं ध्येय असेल तर तुम्ही जरा अतिच उच्च ध्येय ठेवलीयत आणि या ध्येयांपर्यंत पोहोचता न आल्यास तुमचा वाद्य वाजवण्यातला संपूर्ण आनंद विसरून जाऊ शकतो. प्रसार माध्यमांशी अधिक सलगी करणं आणि प्रमाणापेक्षा अधिक गोष्टींचा हव्यास टाळा. राजकीय संघर्ष, हिंसा, भ्रष्टाचार आणि भेदाभेद या विषयांवरील भाष्य असलेल्या बातम्या चाळताना तुम्हाला अधिक तणाव आणि भीती जाणवली आहे का? सर्व गोष्टींविषयी माहिती ठेवणं हे चांगलंच असतं, पण तुमच्याकडे येणाऱ्या बातम्या काही तुम्हाला नेहमीच जगाविषयीचा चांगला दृष्टिकोन देत नाहीत. वास्तविकपणे आनंदी राहण्याची इच्छा असलेल्यांनी नकारात्मक बातम्या असलेली प्रसार माध्यम फार काळ चालू नयेत असा सल्ला दिला जातो. अनेक प्रसार माध्यम चर्चेत राहण्यासाठी बातमीची नकारात्मक बाजूच अधिक दाखवतात. जनता नकारात्मक बातम्यांच्या बाबतीत पक्षपात करते. म्हणजेच आपण सकारात्मक बातमीपेक्षा नकारात्मक बातमीकडेच अधिक आकर्षित होतो. हे प्रसार माध्यम चांगलंच जाणतात. याच्या कारणांची उकल करायला गेल्यास ते आपल्याला पुरातन काळातील जगण्याच्या संघर्षाकडे घेऊन जाते. आपलं दुर्दैवी नशीब टाळण्यासाठी एका मित्राला मगरीच्या स्वाधीन व्हावं लागल्याच्या भाकड कथा आम्हाला ऐकाव्या लागल्या. नकारात्मक बातम्या तयार करण्यासाठी प्रसार माध्यम अगदी निर्लज्जपणे मानवी कमजोरींचा अगदी उघड वापर करतात आणि आपलं लक्ष नकारात्मक गोष्टींकडे वेधण्यासाठी चांगल्या गोष्टींकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. परिणामी बातम्या बघितल्यानंतर सगळं जग हे एक न सुटणारं कोड आहे की काय असं आपल्याला वाटू लागतं आणि मग आपल्याला भीती वाटल्याने आपण दुःखी होतो. सुदैवाने प्रसार माध्यमांनी तुमच्या भावनांची चालवलेला खेळ तुम्ही थांबवू शकता. हा मुद्दाम साधलेला असमतोल जाणून घेणं ही हा खेळ थांबवण्याची चांगली सुरुवात आहे. यामुळे तुम्ही नेमक्या कुठल्या प्रसार माध्यमांना आपल्या मनात स्थान देणार आहात हे ठरवायला देखील मदत होते आणि असंतुलित माध्यमांना तुम्ही कायमचं हद्दपार करता. अंतिमतः नाट्यमयतेला कारणीभूत ठरणाऱ्या तुमच्या स्वतःच्या वृत्तीविषयी जागरूक राहा. जर तुमचा जोडीदार स्वच्छता करण्यात पटाईत नसेल तर कदाचित तुमच्या कामाच्या ठिकाणी एका आव्हानात्मक दिवसाला तोंड दिल्यानंतर घरी येऊन तुमच्या जोडीदाराला तो किंवा ती कसा किंवा कशी अस्ताव्यस्त आहे आणि त्याचा किंवा तिचा तुम्हाला कसा वीट आलाय याविषयी खडे बोल सुनवाल. तुमचा जोडीदार तुमचा आदर करीत नाही असाही त्याचा अर्थ होतो असंही तुम्ही म्हणाल. शब्दाला शब्द वाढत जाईल आणि तुम्हाला काही काळाच्या आत एका मोठ्या वादाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल. एका वादातून दुसऱ्या वादाचा जन्म होईल आणि काहीही कारण नसताना एका सकस आणि प्रेमळ नात्याची परीक्षा घेतली जाईल. अशा प्रकारच्या परिस्थितीकडे पाहण्याचा एक सकस दृष्टिकोन अस्तित्वात आहे. लक्षात ठेवा, कुठल्या गोष्टी विखुरल्यानंतर त्याला पसारा म्हणायचं याच्या प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. एखादी गोष्ट करता न येणं हे आत्मकेंद्री वर्तणुकीचं लक्षण नव्हे. पुढच्या वेळी तुमच्या प्रेमाच्या माणसाने तुम्हाला राग येईल अशी एखादी गोष्ट केली तर त्याच माणसाने तुमच्या प्रेमाखातर केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा. कुठलंही नातं टिकवणं हे एक प्रकारे आव्हानच असतं, परंतु चांगल्या गोष्टींनाच मनात जागा दिल्यास तुम्हालाच आनंदी राहण्यास मदत होईल. या पुस्तकातील महत्त्वपूर्ण संदेश असा:
आपला आनंद आपल्याच हातात आहे. तरीही लोक आपला आनंद आपल्या आत शोधण्याऐवजी पैसा, यंत्र आणि नाती अशा बाह्य घटकांमध्ये आपला आनंद शोधित असतात. ज्यावर आपलं अजिबात नियंत्रण नाही अशा बाह्य घटकांमधून आपल्याला चिरंतन आनंद मिळू शकत नाही. तो आपल्या आतूनच मिळू शकतो. आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला जमिनीवर राहून वर्तमान काळात जगावं लागणार आहे आणि जगाकडे सकारात्मक नजरेने पाहावं लागेल. आपल्या अंगी कृतज्ञता बाळगली पाहिजे. आपल्या मनात असणारी जगण्यासंबंधीची भीती दूर सारण्यासाठी आपल्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये चिरंतन आनंद निर्माण करणारी वास्तवदर्शी ध्येय निर्माण करायला हवीत आणि त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्नशील राहायला हवं. संपत्ती आणि सत्तेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपल्या हिताकडे आणि वैयक्तिक समाधानाकडे विशेष लक्ष दिलं तर आपल्याला आपल्या सभोवतालचं सौंदर्य दिसू लागेल आणि त्यातूनच आपल्याला शांतता आणि आनंद मिळवता येईल. या पुस्तकातील कृतिशील सल्ला असा आहे: मुद्देसूद रोजनिशी लिहा. आनंदी वाटचालीसाठी सिद्ध असं नियोजन करणं नेहमीच चांगलं असतं, परंतु प्रत्येक दिवशी तुम्हाला अशी काही नवनवीन आश्चर्य सापडत जातील ज्यामुळे तुमचा मार्ग भरकटेल. त्याचबरोबर तुम्ही ज्याची वाट पाहत आहात त्या नेटफ्लिक्सच्या सिरीज सारखे लक्ष विचलित करणारे अनेक घटकही तुमच्या मार्गात असतातच. मुद्देसूद रोजनिशी लिहिणं हाच या समस्येवरचा उपाय आहे. ही रोजनिशी म्हणजे दैनंदिन ध्येयांची यादी करण्यासाठीची आवश्यक दिनदर्शिका आहे. उदाहरणार्थ व्यायाम करणं, ध्यान करणं किंवा वाचन करणं. प्रत्येक गोष्ट केल्यानंतर तुम्ही त्यापुढे बरोबरची खूण करू शकता. असं केल्याने प्रत्येक महिन्याच्या शेवटी तुम्ही ठरवलेली सगळी ध्येय प्राप्त केल्याचं आनंदी समाधान तुमच्या चेहऱ्यावर झळकत राहील.